आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला, यावरून एक कळलं की मी जे केलंय त्याचा तुला खूप राग आलाय. म्हणजे मॅडम मध्ये थोडेफार कोणा इमोशन आहेत म्हणायचं नाही का. मी फसवलं म्हणून तू दुखावलीस ना, तसंच तू दुखावलंस मला आणि वरुणला. दुसऱ्याने आपल्या भावनांचा विचार करावा असं जर वाटत असेल ना तुला, तर तू सुद्धा दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत जा अंजली. अगं, सख्खी नसलो तरी आपण भावंड आहोतच ना. एकत्र लहानाचे मोठे झालोय आपण. मग आमच्याबद्दल जरा सुद्धा प्रेम नाहीये तुझ्या मनात? अंजली, तुझं चांगलं व्हावं ना असंच वाटतं आम्हाला नेहमी. कदाचित तुला आता माझे बोलणं खोटं वाटेल, पण आजपर्यंत मी नेहमी देवाला हीच प्रार्थना करत आली आहे की माझ्या बहिणीचं चांगलं होऊ दे, तिची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. पण तुला आमच्या स्वप्नांची थोडी सुद्धा कदर नाही. ठीक आहे, मी तुला म्हणत नाहीये की तू आमच्या स्वप्नांसाठी आम्हाला मदत कर, पण किमान आमच्या स्वप्नांच्या आड तरी येऊ नकोस. आज जशी मोठ्या आशेने तू ऑडिशनला आली होतीस ना, अगदी तसंच मी आणि वरुण हॉस्टेलमध्ये काल आशा लावून उभे होतो. वाटलं होतं स्कॉलरशिप मिळाली तर आमच्यावरचा भार कमी होईल. पण तू आमच्या भावनांशी खेळलीस. अगं, वरुणचा चेहरा पडला होता अक्षरशः. मला खूप वाईट वाटलं होतं. अंजली, तुला माहितीये वरुणला स्कॉलरशिप मिळावी यासाठी मी किती प्रयत्न करतेय, त्याचं शिक्षण व्हावं यासाठी प्रयत्न करतेय, मामीचं कर्ज फेडता यावं यासाठी मी किती कष्ट घेते, सगळं बघतेस ना तू. मग का वागलीस असं? केवळ त्या देवांश जागीरदार सरांना भेटण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी अशी वागलीस तू? हा, सांग ना. बोल, का वागलीस असं? मला उत्तर हवंय. सई, हात सोड माझा. का दुखतोय? त्रास होतोय? मलाही असाच त्रास झाला होता जेव्हा तू मयूरला लपवलं होतस. तो एवढूसा लहान जीव, त्याला तुला लपवताना काहीच कसं नाही वाटलं ग? बिचारा तो त्यावेळेस कसा असेल, काय हालत झाली असेल त्याची. तो खोलीत होता पण जीव माझा अडकला होता अंजली. आणि हे असं करताना तुला काहीच नाही वाटलं? अंजली, तुझ्या हे अशा वागण्यामुळे माझी नोकरी जायची वेळ आली होती. शाळेत मला मुलांचे पालक किती बोलले आणि हे मला फक्त तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलंय. अंजली, का वागतेस असं? आतापर्यंत तू माझ्याशी जे वागत आलीये ना, ते मी प्रत्येक वेळेस सहन केलं. अंजली, मी तुला प्रत्येक वेळेस समजून घेतलं आणि समजून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तुला स्वतःमध्ये जरा सुद्धा बदल करावा वाटतच नाही. पुन्हा पुन्हा तीच चूक करायची असते तुला. मला त्रास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न करतेस का? अंजली, मामांमुळे मी नेहमी शांत बसत आल्या, पण आता नाही. इथून पुढे जर अशी वागलीस ना, तर याद राख, गाठ माझ्याशी. मला हेच कळत नाहीये की तू इतकी इन्सिक्युअर कशासाठी होतीयस? इतकी घाई कशाची झालीये तुला? हे बघ अंजली, जे तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळणारच आहे, आणि ते तुझ्यापासून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. अगं, आपण दोघी बहिणी आहोत, मग एकमेकींना आधार द्यायचा की एकमेकींचे पाय ओढायचे?
नको ना स्पर्धा करूस माझ्याशी. आणि ह्या सगळ्याची काय गरज आहे? हे बघ, तू दिसायला खूप सुंदर आहेस, टॅलेंटेड आहेस. फक्त चांगल्या मनाने थोडे प्रयत्न केलेस ना आणि थोडे कष्ट घेतलेस ना तर तुला जे हवंय ते नक्की मिळेल. आणि राहिला प्रश्न देवान जागीरदार सरांचा, ते जर तुझ्या नशिबात असतील ना तर ते तुला नक्कीच मिळतील. त्यासाठी हे असं वागायची गरज नाहीये. हे बघ, तुला वाटो किंवा न वाटो, पण तुझं नेहमी चांगलं व्हावं, तुला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळावं ना असं मला नेहमी वाटतं. हे बघ अंजली, मी हे सगळं तुला त्रास देण्यासाठी नाही केलेलं, तुला जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून केलंय. मला माहितीये तुला माझा आता राग आलाय, पण मी आता जे काही बोलली आहे ना त्याचा प्लीज एकदा शांतपणे विचार कर. माझी सई खरंच खूप गुणाची हो. आता एक आई म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की तिच्या गुणांची कदर करणारा, तिला जीवापाड जपणारा आणि तिची काळजी घेणारा नवरा तिला मिळायला हवा. ताई म्हणते ते अगदी खरंय गुरुजी. अहो, एक वेळ पत्रिकेतले ग्रह त्यांची दिशा बदलतील, पण आमची सई तिचा स्वभाव कधीच बदलणार नाही. अहो, खूप उत्तम संस्कार केले ताईने मुलांवर. मोठ्यांची काळजी घेणारी, लहानांना समजून घेणारी अशी भाची आहे माझी. ती एक उत्तम सून होईल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. स्वतःच्या आधी नेहमी ती दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करते. ती सासरच्या लोकांची मनं नक्की जिंकून घेईल. तुम्ही जे म्हणताय ना ते सगळे गुण मला या पत्रिकेत दिसतायत, पण काय गुरुजी? मधुभाऊ, आत्तापर्यंत मी अनेक पत्रिका बघितल्यात, अनेक मुला मुलींची लग्नही जुळवली आहेत, पण इतका विचार करायला लावणारी पत्रिका मी पहिल्यांदाच बघतोय. गुरुजी, तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला आम्हाला. म्हणजे काळजी करण्यासारखं काही आहे का पत्रिकेत? अहो, ही अशी पत्रिका लाखात एखाद्याच व्यक्तीची असते. लाखात एक पत्रिका असून काहीच उपयोगाचं नाही. त्या मुलीमध्ये बऱ्याच क्वालिटीज असायला हव्या. खरं तर मुलगी ही श्रीमंत घरात जन्माला आलेलीच असली पाहिजे, म्हणजे हाय सोसायटीमध्ये कसं वावरायचं हे तिला बरोबर माहिती असणार.